पुण्यामधील स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेनं पीडित तरुणीला पैसे दिल्याचा वकिलाचा दावा खोटा ठरलेला आहे आणि 3 महिन्यांपासून आरोपीच्या बँक खात्यावर फक्त 239 रुपये जमा आहेत। तर पुण्यामधील स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांनी पीडितेचा जबाब सुद्धा नोंदवलेला होता आणि आरोपी दत्ता गाडेनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती। मला जीवे मारू नका बलात्काराच्या घटनेनंतर पीडितेची आरोपीला विनवणी होती, मात्र गळा दाबून जीवे मारण्याची आरोपी दत्ता गाडेची पीडितेला धमकी सुद्धा पाहायला मिळाली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, धक्कादायक माहिती समोर येते। जेव्हा आपण पाहिलं मागच्या वेळी सुद्धा आरोपीचे जे वकील होते त्यांनी सुद्धा खूप मोठे मोठे दावे केलेले होते जे न पटणारे होते, मात्र आता सुद्धा बरीच मोठी माहिती आणि बरेच मोठे खुलासे समोर येत आहेत। ही जी पीडित तरुणी आहे तिचा जबाब नोंदवला गेलेला आहे आणि तिनं जबाबात असं सांगितलंय की या अत्याचारानंतर तिनं त्या आरोपीला सांगितलं की जीवे मारू नको, तशी विनंती केली। दादा मला मारू नको अशा पद्धतीचं जे वाक्य आहे ते या तरुणीनं वापरलेलं होतं। अशा पद्धतीची चर्चा केली जात होती की या तरुणीनं कुठल्याही पद्धतीचा विरोध केला नाही, आरडाओरडा केला नाही। ही जी शिवशाही बस आहे या शिवशाहीच्या बसच्या ज्या काचा आहेत त्या उघडत नसतात, त्या काचा बंद असतात आणि साऊंडप्रूफ ह्या काचा असल्यामुळे बसमधला आवाज बाहेर ऐकू येत नाही आणि त्यामुळे जे दावे केले जात होते ते खोटे ठरताना दिसत आहेत। या तरुणींना आरडाओरडाही केला होता। सगळ्यात महत्त्वाचं त्या आरोपीला विनंती देखील केलेली होती, कारण त्या आरोपीकडून सतत दमदाटी जी आहे, धमकी जी आहे ती त्या पीडित तरुणीला जीवे मारण्याची दिली जात होती। अशावेळी या तरुणींना हात जोडून विनवणी केल्याचं देखील समोर येत आहे, तसं तिनं तिच्या जबाबामध्ये सांगितलेलं आहे। दुसरं जे सांगितलं जात होतं की त्या आरोपीनं आणि ती जी पीडित तरुणी आहे त्यांच्यामध्ये पैशांचा व्यवहार ठरलेला होता, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या आरोपीच्या बँक खात्यावर फक्त 239 रुपये होते। अशा परिस्थितीत तो स्वतः जो आरोपी आहे तो याच बसस्टँड परिसरामध्ये इतर लोकांना पैसे मागायचा। अशावेळी त्याच्याकडे द्यायला कुठल्याही पद्धतीचा पैसा नसताना अशा पद्धतीची घटना घडू शकत नाही, अशा पद्धतीचा जो दावा आहे तो समोर येतोय। एकीकडे डीसीपी स्मार्तना पाटील यांनी ज्या पद्धतीची भूमिका सुरुवातीला घेतलेली होती, त्यानंतर जी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भूमिका घेतलेली होती, त्यांच्यावर देखील टीकेची झोड उठताना बघायला मिळालेली होती। एकूणच आता जो सगळा आपल्याला या गोष्टीतला परिपाक दिसतो आहे, जसा जसा तपास पुढे जातो आहे तशा तशा आरोपीच्या अडचणी वाढताना बघायला मिळत आहेत। यातले जे बारकावे आहेत ते जसे समोर येत आहेत तसा आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी देखील आता समाज माध्यमामधून जोर धरताना बघायला मिळते। नाही, बरोबर आहे ज्ञानेश्वर। आणि आरोपीचे जे वकील आहेत ते सुद्धा कशाच्या आधारावर इतके मोठे आणि खोटे दावे करतायत हा प्रश्न सुद्धा अजूनही प्रलंबित आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।